श्रावण महिना म्हणलं की असा पाऊस येणार जाणारच. मधीच ऊन पडतं, सावली पडती आणि सकाळीच पाऊस चांगला आला होता. तर आता मला पाणी पण भरायचं आहे आणि पावसात आता भिजत भिजतच भरावं लागणार आहे. आणि शरू गेली 7:45 वाजता आणि पाणी येतं 8 वाजता. हिचं बरं आहे की डब्बा वगैरे झाल्यानंतर पाणी येतं आणि शरूचे पप्पा आता तिच्यासोबतच जातात. तर पाणी मला एकटीलाच भरावं लागतं. आता ते नसतात घरी खूप वेळ, त्यांना आता ड्युटीचा टाईम चेंज झाला आहे, तर ते लवकर गेले. तर पाणी वगैरे माझं भरून झालं. मी भिजत भिजतच पाणी भरलं अक्षरशः. आणि पाणी भरत होते तेव्हाच मी राजमा हा छान शिजत ठेवला होता. एकीकडे भात माझा झाला होता आणि सिंपल भाजी करायची होती नुसती कांदा टोमॅटोमध्ये. तर आता मला कपडे भांडी पण खाली करायला जायचं आहे. पाणी आहे तोपर्यंतच कामं होतात. परत दुसऱ्या दिवशी आम्ही पाणी भरून ठेवतो ते दुसऱ्या दिवशी वापरण्यासाठी. तर मी इकडं भाजी करून घेतली आणि मी आता मला ना नुसती अशी खायला पण आवडते. याच्यासोबत चपाती नको, भाकरी नको, नुसती अशी छान वाटते खायला चमच्याने. तर मी थोडीशी खाऊन घेतली आणि कामं करून आले खालून. आणि आज शरूच्या शाळेमध्ये राखी मेकिंग होतं, तर तिने छान अशी राखी बनवली होती. तर तिने मला संध्याकाळच्या वेळेला दाखवली की मम्मी बघ मी अशी राखी बनवली. तर खूप छान बनवली होती तिने तिच्या पद्धतीने. घरून सगळं घेऊन गेली होती सामान. आणि तिचे पप्पा आले होते आज हाफ डे घरी. तर त्यांनी येतानाच शापूची भाजी आणि मेथीची भाजी घेऊन आले होते. आणि येतानाच ह्यांनी सांगितलं होतं की आम्हाला पण खायला घेऊन या. तर यांच्यासाठी ही शेवपाव, कच्ची दाबेली आणि त्यांनी स्वतःसाठी असं सँडविच आणलं होतं. तर यांचं सगळं खाणं चालू होतं तिघांचं. तर यांचं खाऊन झाल्यानंतर शरूचे आता पेपर आहे, तर तिचे पप्पा तिचं घेत होते की कुठपर्यंत पाठांतर झालं आहे वगैरे. तर तिचं बऱ्यापैकी झालं होतं. अभ्यास आता रोज करते पेपर येत आहेत म्हणून. आणि म्हणलं पिऊचा पण अभ्यास घ्या. आता मी भाजी निवडायला बसली होती मेथीची. तर भाजी खूप छान होती, हिरवीगार लुसलुशीत आणि खूप कवळी होती. आणि मग ही मध्ये मध्ये करत होती पिऊ. तर तिच्या पप्पांना म्हणलं हिचा पण अभ्यास घ्या, ही खूप त्रास देते मला भाजी निवडताना. तर नाही नाही म्हणली, मी आता आजारी होते, मी शाळेत गेले नाही, तर मला माहिती नाही कोणता अभ्यास करायचा. तर नाटकी आमची पिऊ खूप. आणि तिचं मग ते तिच्या पप्पांचं तिचं चाललं होतं बडबड. आणि मी माझा स्वयंपाक करायला घेतला. तर भाजी छान निवडून घेतली मी आणि त्यामध्ये पाणी टाकलं, स्वच्छ धुवून घेतली. एकीकडं कांदा मिरची चिरून घेतलं होतं, लसूण ठेचून घेतला आणि मेथीच्या भाजीला छान फोडणी दिली. आता सकाळचा आता राजमा होताच, तर म्हणलं आता मेथीची भाजी आणि भाकरी मस्त करूयात. तर भाकरी पण करायला घेतल्या, कडक कडक मस्त ज्वारीच्या भाकरी. आणि भात पण होता सकाळचा, तर तोच मी फ्राय केला तव्यावर गरम मस्त असा. आणि मेथीच्या भाजीमध्ये मला शेंगदाण्याचं कूट घातलेलं पण खूप आवडतं. तर त्यामध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं आणि भाजी अशी परतून घेतली. आणि गरमागरम असं आम्ही जेवायला बसलो. आणि जेवण झाल्यावर म्हणलं आता पाऊस नाही पडत आहे तर खाली जाऊयात भांडी घासायला. तर खाली गेलो तर इथं पण पिऊ आली, तिच्या पप्पांच्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसली होती. आणि मी इथं भांडी वगैरे घासून माझी झाली होती. तर सगळी लोकं झोपल्या, संध्याकाळचे 10-10:30 वाजलेत. तर थोडंसं आम्ही वॉकिंग केलं भांडी घासल्यानंतर आणि नंतर वरती गेलो. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला नक्की सबस्क्राईब करा. बाय.